नमस्कार, मी डॉक्टर सौ प्रतिभा शिरभाते, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिलांच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी माझी नुकतीच निवड झालेली आहे। ही निवड संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय नानासाहेब गोरब यांनी केलेली आहे। याआधी मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची 8 वर्ष जिल्हाध्यक्ष होती। माझ्या या कार्याची नोंद घेऊन जी संघटनेने माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी मी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करेन आणि समाज बळकटीसाठी प्रयत्न करेन। सोबतच मी महिला आहे तर त्यामुळे महिलांना पडलेले प्रश्न त्यांच्या ज्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। महिलांच्या संघटनेसाठी प्रयत्न करेन आणि महिलांचं एकत्रीकरण करून महिला शक्ती या राज्यामध्ये दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। त्यासाठी मी ग्राउंड लेवलवर जाऊन काम करणार आहे। याच्या आधी पण मी केलेलं आहे। मला आधी माझं ग्रामीण पक्का करायचं आहे, त्यानंतर तालुका पक्का करायचा आहे, जिल्हा पक्का करायचा आहे आणि प्रदेशसुद्धा पक्का करायचा आहे आणि अशा प्रकारे हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं वटवृक्ष मला मोठं करायचं आहे। जे आव्हान माझ्या पुढे आहे ते मी स्वीकारलेलं आहे आणि त्या आव्हानाला न्याय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। धन्यवाद। पत्रकार परिषद बोलवली आहे तेव्हा या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं मी डॉक्टर प्रतिभा शिरभाते मनपूर्वक स्वागत करते आहे। सर्वप्रथम संस्थापक अध्यक्ष आम्ही त्याला युक्ती द्यायसाठी म्हणतो की समाज विश्वासाने मला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला प्रदेश कार्याध्यक्षपदी पुन्हा काम करते आहे। आधी सदस्य म्हणून होते आणि अध्यक्ष झाल्यानंतर थोडं शांत राहिले, पुन्हा ब्रेक घेतला। काहीतरी शिकायला मिळावं यासाठी दुसऱ्यांना संधी देणं गरजेचं असते, म्हणून माझ्या ज्या ताई आहेत संधी मागे त्यांना मी संधी दिली आणि मी थोडंसं त्या पदावरून साईड झाली। आणखी संघटनेचा अभ्यास करावा या हेतूने आणखी 2 वर्ष खूप चांगला संघटनेचा अभ्यास केला आणि असं वाटतं की या ठिकाणी संजयताई मागे आवश्यक आहे आणि आपण कुठेतरी आणखी उंच पदावरती आपली नियुक्ती करण्यात आली। हे माझं ध्येय नव्हतं, पण मला जो प्रसाद मिळालेला आहे, जे मी संघटनेबद्दल मी काम केलेलं आहे आतापर्यंत, त्याचा हा मोबदला, त्याचं हे फळ मला मिळालेलं आहे। या संघटनेचं जे उद्देश आहे की तळागाळातील जे आमचे कर्तव्य आहे, महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार हे दूर करणं आणि संघटना मजबूत कशी होईल, चर्मकार बांधव एकत्र कसा होईल। जसं डोर बांधव आहेत आमचे, उलट्या पडद्यावर घेऊन असतात किंवा परदेशी आहेत, त्यांना आम्हाला सोबत घ्यायचं आहे। कारण की हाताची मूठ जेव्हा आपण बांधतो तेव्हा या हाताच्या मुठीमध्ये 5 बोटं आहेत, पण या 5 बोटांची उंची सारखी नाही आहे। उंची जरी सारखी नसली तरी मात्र काम मात्र एकतेचं केल्यानंतर या एकतेमध्ये किती बळ आहे हे आपण सांगू शकतो। त्यामुळे माझ्या समाज बांधव